भाजी पाहूनच समजतंय किती चमचमीत अशी तोंडल्याची भाजी झाली आहे। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, आज टिफिनला करणार आहे तोंडल्याची भाजी। तर आता समजा सकाळी आपल्याला टिफिन करायचा आहे, तर सकाळी खूप घाई होते आणि या ज्या भाज्या असतात यांना व्यवस्थित असं चिरायला वेळ जातो। तर त्यासाठी काय केलं, मी रात्रीच तोंडली व्यवस्थित अशी 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतली। पहिले एक 10 मिनिट ना तोंडली पाण्यात ठेवायची, कारण त्याला ना वर असं काळं काळं चिटकलेलं असतं किंवा त्याचा पाला पण असतो, बऱ्यापैकी तो त्याला चिटकून राहतो। ज्यावेळेस आपण पाण्यात ठेवतो 10 ते 15 मिनिटं ना, त्यावेळेस व्यवस्थित असं त्याचा सगळा कचरा निघला जातो आणि मग नंतर पाण्यातून काढून चाळणीमध्ये ठेवून द्यायची। तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ना त्याच्या दोन्ही साईडच्या बाजू कट करून घ्यायच्यात आपल्याला। तर आता ना तोंडली ॲक्च्युली अशी कोवळी आणि एकसारखी आकाराची घ्यायला पाहिजे। आता मिस्टरांनी आणले, त्यांना एवढा अंदाज नव्हता, त्याच्यामुळे अशी लहान मोठी असे घेऊन आलेत। तर त्यासाठी बघा, आता बारीक बारीक असे गोलाकार आपल्याला काप करायचेत। कारण काय, भाजी आपल्याला पाणी टाकून शिजवायची नाही आहे, फक्त वाफेवरही तोंडल्याची भाजी शिजवायची आहे आणि त्याच्यामुळे खूप टेस्टला छान लागते भाजी। तर त्यासाठी बघा, मी सगळी तोंडली व्यवस्थित अशी बारीक बारीक गोल चिरून घेते आणि जे समजा आतमध्ये लाल कलर दिसतोय पिकलेली आहेत, ती तोंडली आपल्याला घ्यायची नाही आहेत। बघा, 2 ते 3 अशी पिकलेली तोंडली निघली, तर मी ती घेतली नव्हती। तर आता हे पाव किलो तोंडली आहे, ती व्यवस्थित आपण साफ करून चिरून घेतलेत। सकाळी आपल्याला टिफिन करायचा आहे, तर आपल्याकडे जो पण एखादा कंटेनर असेल चांगला, त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा, फ्रीजमध्ये हे ठेवून द्यायचं। म्हणजे सकाळी काय होतं, झटपट ही भाजी व्हायला मदत होते। तर आता बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी कांदा व टोमॅटो वगैरे चिरेपर्यंत तोंडली आपल्याला फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायची आहेत। तर ह्या भाजीसाठी मी 2 कांदे चिरलेत, 1 टोमॅटो चिरलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीला। तर बघा, मोहरी जिरे टाकून घ्यायचे, कढईत तेल टाकायचे 2 चमचे, साधारण 2 पळ्या, आणि मोहरी जिरे तडतडलं की कढीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीनुसार मुगाची किंवा चण्याची डाळ भाजीमध्ये घालू शकता। व्यवस्थित असा कांदा परतून घ्यायचा आहे। तर सकाळच्या वेळेस काय होतं, नाश्त्याची गडबड असते, भाजी चपाती करायची गडबड असते, तर अशा वेळेस ज्या आपल्याला भाज्या शक्य होतात त्या आपण रात्री व्यवस्थित चिरून स्वच्छ धुवून चिरून ठेवल्या की सकाळी अगदी ही रेसिपी 15 ते 20 मिनिटात तयार होते। तर बघा, कांदा व्यवस्थित असा परतला गेला आहे आणि आता टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो पण थोडासा असा मऊ होऊन द्यायचा, झाकण ठेवायचं। आपल्याला पूर्ण भाजी वाफेवर शिजवून घ्यायची, अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश मी टाकणार नाही आहे। पाहू शकता तुम्ही, आणि भाजी पण किती पटकन शिजते ते पण लक्षात येईल तुमच्या। तर बघा, आता कांदा टोमॅटो परतून झाला, आता आपल्याला मसाले ॲड करायचे त्याच्यामध्ये। जी भिजवलेली डाळ आहे मुगाची, ती डाळ टाकून घ्यायची सुरुवातीला। तर आता डाळ जी आहे ना, ती रात्री अगदी भिजवायची गरज नाही। मुगाची डाळ जर रात्री भिजवली तर खूप जास्त भिजली जाते आणि मग तोंडली शिजेपर्यंत ती डाळीचा गाळ होतो। फक्त 15 ते 20 मिनिट आपण पूर्वतयारी करेपर्यंत डाळ भिजवायची। तर आता बघा, पाव चमचा हळद टाकली आहे, 2 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकली। तर आता कांदा लसूण मसाला याच्यात वापरल्यामुळे काय झालं आहे, कांदा लसूण मसाल्यामध्ये लसूण मी वापरलेलं आहे, त्याच्यामुळे मला भाजीमध्ये वेगळा लसूण ॲड करायची गरज नाही लागलेली आहे। आणि खोबरा आणि कांदा त्या मसाल्यामध्ये असल्यामुळे व्यवस्थित असं भाजीला टेक्स्चर मिळतं आणि भाजीला प्रत्येक म्हणजे तोंडलं जे चिरलं गेलेलं आहे आपलं, त्या प्रत्येक याला मसाला लागला जातो, त्याच्यामुळे भाजी पण चवीला खूप छान होते। तर बघा, व्यवस्थित मसाले परतून घेतलेत, मीठ टाकून घेतलेत चवीनुसार, आणि जी तोंडली होती आपण ती सगळी व्यवस्थित टाकलीत। आता झाकण ठेवायचं, सुरुवातीला फास्ट गॅस ठेवायचा, एकदा टाकल्याबरोबर झाकण ठेवायचं आणि अशी वाफ येऊन द्यायची। मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशा पद्धतीने ना 2 वेळा प्रोसेस करायची ही, त्याच्यामध्ये पूर्ण अशी भाजी शिजली जाते। आणि गॅरंटीने सांगते, ज्यांना आवडत नाही आहे ना
ते पण ही भाजी खूप आवडीने खातील, कारण खूप छान टेस्ट येते मुगाच्या डाळीमुळे म्हणा. चण्याची पण डाळ कुणी टाकते याच्यामध्ये, आपल्या आवडीनुसार टाकायची. तर बघा 2 वेळा मी झाकणावर पाणी ठेवलं आणि पाण्याची वाफ झालेल्या याच्यामध्येच आपली भाजी पूर्ण शिजून गेली. तर रेसिपी कशी वाटली आहे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.